स्टार्ट. परिच्छेद. महोदय, गेल्याच महिन्यात केंद्र सरकारतर्फे पाटबंधारे योजनांच्या मार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाणारे पाणी पूर्णपणे वापरले जात नाही. याबद्दल चिंता व्यक्त करणारे जे परिपत्रक आपणाकडे पाठविण्यात आलेले आहे, त्याच परिपत्रकाच्या अनुषंगाने मी हे पत्र आपणास पाठवित आहे. हा देश अन्नधान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होणे आवश्यक असेल तर या देशातील शेती जी निसर्गाच्या लहरीपणावर आणि पावसाच्या कृपेवर अवलंबून आहे, ती तशी न राहता हुकमी पाणी तिला उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे मोठमोठ्या पाटबंधाऱ्यांच्या, मध्यम पाटबंधाऱ्यांच्या आणि लघु पाटबंधाऱ्यांच्या योजना हाती घेतल्या जातात. पाझर तलाव तसेच वसंत बंधारे बांधले जातात आणि दुष्काळी भागातील शेतीला हमखास पाणी मिळावे अशी तजवीज केली जाते. परंतु असे पाणी देण्याकरिता जो नाममात्र दर किंवा पाणीपट्टी शेतकऱ्यांना आकारली जाते, ती पाणीपट्टी देणे टाळण्याकरिता शेतकरी कालव्याचे पाणी वापरण्यास उत्सुक असतात. अशा या शासनाचा पाटबंधारे विभागाचा दुःखद अनुभव आहे. त्यामुळे धरणामध्ये साठलेले पाणी उपयोगात न आणता तसेच पडून राहते आणि धरण बांधण्यामागील मूळ हेतूच असफल होतो. ही गोष्ट अत्यंत अनिष्ट आहे. शेतकऱ्यांमध्ये धरणाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात वापरण्याची इच्छा आणि प्रवृत्ती आपण जितकी जास्त प्रमाणात निर्माण करू, तेवढ्या जास्त प्रमाणात आपल्या अन्नधान्याच्या उत्पादनात भर पडेल. ही गोष्ट पुन्हा सांगण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. परिच्छेद. केंद्र सरकारतर्फे आलेल्या परिपत्रकात हीच चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे, याची आपणास जाणीव आहेच. म्हणून मला आपणास विनंती करावयाची आहे की आपल्या विभागात ज्या पाटबंधाऱ्यांच्या योजना आहेत, त्यांच्या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना आपण धरणाचे पाणी शेतीला घेण्यामागे त्यांचा किती फायदा आहे हे पटवून देण्याची एक पद्धतशीर मोहीम आपण हाती घ्यावी आणि त्याचा परिणाम म्हणून येत्या खरीप हंगामामध्ये किती शेतकरी हे पाणी वापरतात त्याची माहिती शासनाला कळवावी. मला याची कल्पना आहे की आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार फार मोठा आहे आणि अनेक हजार शेतकरी आपल्या विभागात आहेत जे हे पाणी वापरू शकतात. त्यामुळे आपल्या हाताखाली असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण हे काम करू शकणार नाही. म्हणून आपणास विनंती आहे की आपल्याला हे काम करण्याकरिता किती जादा कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे हे आपण या विभागाला त्वरित कळवावे, म्हणजे वित्त विभागाची मान्यता घेऊन तो कर्मचारी वर्ग आपणास मंजूर केला जाईल. या विभागाची अपेक्षा आहे की आपण ही माहिती येत्या 15 दिवसांच्या आत या विभागाला कळवाल. आपण असे केले तरच वित्त विभागाची मान्यता घेता येईल. केंद्र सरकारने जे काम आपणाकडे सोपविले आहे, त्या कामाच्या अंमलबजावणीमध्ये आपण पूर्ण सहकार्य कराल अशी विभागाची इच्छा आहे. आपला स्टॉप.